यड्रावमध्ये प्रोसेसचे पाणी थेट ओढ्याला, प्रदूषण मंडळ ग्रामपंचायतीचे सोयीस्कर दुर्लक्ष। येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये 10हून अधिक कापडांवर प्रक्रिया करणारी प्रोसेस आहे। या प्रोसेसमधून प्रदूषित केमिकल युक्त सांडपाणी थेट ओढ्यात सोडलं जातंय। यामुळे परिसरातील शेतीचं पाणी बाद होत असून याचा शेतीसह इतर घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रदूषण मंडळ व ग्रामपंचायतीचं सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय। सध्या पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात नाले ओढे भरून वाहत आहेत। याचा फायदा घेत येथील कापडावर प्रक्रिया करणारे कारखानदार हे असणाऱ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट ओढ्यात सोडलं जात आहे। या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून येथून जाताना श्वसनाचा त्रास होत आहे। या ओढ्यामध्ये थेट पाणी सोडल्याने बाजूच्या शेती नापीक बनत चालल्या असून विहीर व कूपनलिकेचं पाणी खराब होत आहे। शिवाय रात्रीच्या वेळेस या पाण्याला मोठी गती असते। या गंभीर प्रश्नाकडे अनेकांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केला असल्याचा आरोप निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांतून होत आहे। येथील जुबली प्रोसेस व्यतिरिक्त कोणत्याही कारखान्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया करणारे प्रकल्प नाहीत। त्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडलं जात आहे। अनेक वेळा या कारखान्यांवर प्रदूषण मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीनं नोटिसा देऊन पाणी न सोडण्याच्या सूचना करूनही प्रोसेस कारखानदारांच्याकडून मगरुरी सुरूच आहे। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।